मॅचला होते सुरुवात. आकाश पाटील पहिला षटक घेऊन पहिल्याच बॉलवर विकेट. आलेले आहेत वसंत गाडेकर. चला त्यांनाही आपण सन्मानित करूया. जुनांदुर्कीचे एक नामांकित कूक आहेत. मोठमोठ्या कार्यक्रमांमध्ये आपण त्यांच्या आजचं जेवण खात असतो. साईनाथ केने यांच्या शुभ हस्ते आपण वसंत काडेकर यांना सन्मानित करतोय. हो, स्पेशल कुक आहेत आणि आमचे कट्ट्यावरचे मित्र सुद्धा आहेत. नेहमीच आम्ही संध्याकाळी कट्ट्यावर बसत असतो. नरेश पहिल्याच बॉलवर या ठिकाणी त्याची विकेट मिळाली. आकाश पुन्हा एकदा सज्ज होतोय. हो, ऑफ कटर पडल्यानंतर झपकन आतमध्ये वळणारा बॉल. चांगली गोलंदाजी करतोय पॉवर प्ले मध्ये. विकेट आला, त्यानंतर एक सिंगल आली, त्यानंतर एक डॉट चेंडू आला. नुकतंच कुणाल जयवंत पाटील यांचं देखील व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांच्या माध्यमातून आम्हाला तृतीय क्रमांकासाठी रोख रक्कम आलेली आहे आणि त्याचबरोबर त्यांच्याच माध्यमातून मित्रांनो या वर्षामध्ये शिवनेरी संघासाठी जर्सी देखील आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेली आहे. एकदा टाळ्या वाजद्या कुणाल दादांसाठी. दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना सध्या रंगतोय. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू आहे. हो, आकाश पाटील नाराज आहेत. विकेट पाहिजे होती त्यांना असं वाटतं या बॉलवर. आणि हो नक्कीच, कारण खूप जास्त शफल झाला होता बॅटर. काय गोलंदाजी सुरू आहे. असं वाटतंय की हळूहळू की हा सामना लो स्कोरिंग होतो की काय. रॅडिकल ठाकराचा पाडा, आमचा आवाज तुम्ही ऐकत असाल तर 3 वाजता रिपोर्टिंग करायची आहे मैदानावर. हा चेंडू आपण पाहतो आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र फलंदाज बाद झाला. धावबादच्या स्वरूपामध्ये दशरथला मैदान सोडावं लागेल. आणखी एक धक्का जरीमरे आलिमगड संघाला. अनंत राऊत यांना आपण सन्मानित करत आहोत. अनंत राऊत यांचा शुभ सन्मान व्यासपीठावरती केला जात आहे. नक्कीच अनंत काका जेव्हा जेव्हा आम्ही सरावाला जातो संध्याकाळच्या सत्रामध्ये तेव्हा ते मार्गदर्शन आम्हाला करत असतात. मैदानावर नेहमी असतात. खूप त्यांचंही योगदान आहे. जुनांदुर्कीच्या रेग्युलर क्रिकेटरना मेन म्हणजे ते मार्गदर्शन करत असतात. इव्हनिंग सेशनला आपलं आम्ही स्वागत करतोय.
हा चेंडू यावेळेला बॅटची वरची कडा आहे. धनराज गोलंदाजी करतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात होता. खर तर आज आपण पाहिलं धनराज फार वेळानंतर फार काळानंतर गोलंदाजी करण्यासाठी आलाय. याचं कारण मला वाटतं प्रवीण आज संघामध्ये नाहीये. मात्र धनराजच्या खांद्यांवर जी जबाबदारी मिळाली ती त्यांनी योग्य बजावली आहे. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा आणि या मॅच मध्ये सुद्धा. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. धावसंख्या आहे धावफलकावरती 3. असं वाटतं की लो स्कोरिंगचा सामना होतो की काय. चालू सामन्यातील विजेता संघ खेळेल क्वार्टर फायनल मध्ये नटराज खारबावच्या विरोधात. आणि रॅडिकल टाकराचा बाडा आमचा आवाज तुम्ही ऐकत असाल तर ठीक 3 वाजता मैदानावर रिपोर्टिंग करायची आहे. यावेळेला खोलवा टप्प्याचा बॉल ऑन साइडला ऑन ड्राईव्हचा फटका प्रल्हाद पाटीलच्या बॅट मधून एक जाव इथे मिळेल. हॉटमॅनला आज कूल क्रिकेट खेळावं लागेल. याचं कारण सुरुवात थोडीशी खराब झालेली आहे. सिंगलच्या साहाय्याने स्कोर पुढे सरकत असताना 4 वर. यावेळेला लॉफ्टेड फटका ऑन ड्राईव्हचा लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित आहे. चांगला प्रयत्न केला होता. इथे पहा काय घडलंय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुरू केला होता मात्र नकार आला. 5 वर धावफलक. संजय आणि प्रल्हाद या 2 खेळाडूंमध्ये आता भागीदारी होणं गरजेचे आहे डावाला स्थिरता देण्यासाठी. कारण रन्स ज्या हव्या होत्या त्या रन्स आतापर्यंत बनवता आलेल्या नाहीयेत. फुल टॉस बॉल हलक्या हातानं फक्त दिशा दिली बॉलला. लॉंग ऑनला फिल्डर आहे गिरीश. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच जाव या ठिकाणी मिळाली आहे. 6 वर धावफलक. सिंगलला आता स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातोय. कुठेतरी एक डावाला चांगला स्टार्ट मिळून देण्याचा प्रयत्न केला जातोय. याचं कारण नरेश आज 0 वर बाद झाला. दशरथला जास्त मोठा खेळ साकारता आला नाही. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. संजयच्या बॅट मधून धमाका. बॉल लॉंग ऑनच्या बाहेर. षटकार. ची धावसंख्या आहे धावफलकावरती 12. After 2 over टीमची टोटल 12 on board for the loss of 2 important wicket. नरेशनं आता संजयनं आता आक्रमणाला सुरुवात केली. आपण पाहतोय जो आक्रमण होणं गरजेचं होता. धनराजच्या शेवटच्या बॉलवर षटकार आला. 12 धावा. तिसऱ्या षटकासाठी गिरीश पाटील गोलंदाजी मार्कवर येतोय. हळूहळू आता मैदानाच्या चौफेर बाजूने आपण प्रेक्षक वर्ग पाहतोय. या क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेत असताना आणि बरेचसे आपण प्रेक्षक पाहतोय जे युट्यूबच्या माध्यमातून आपल्यासोबत जोडले गेलेत. गिरीश तयार. गिरीशचा पहिलाच बॉल. वॉट अ शॉट. भिरकावून दिला मिड विकेटच्या बाहेर. प्रल्हादच्या बॅट मधून मेगा सिक्सर. ज्युनियर शिवनेरी आपलं जेवण झालं असेल तर आपली जागा घ्या. आणि ज्युनियर शिवनेरीचा 3 वाजता
मेगा सत्कार होणार आहे. सर्वांनी सूट बूट घालूनच यायचं आहे. ज्युनियर शिवनेरी मस्त नवीन कपडे घालून या. मेगा सत्कार तुमचा केला जाणार आहे. गोलंदाज पुन्हा तयार. यावेळेला आणखी एक चांगला फटका. गॅप मध्ये बॉलला पाठवलाय. फिल्डर पोहोचतो डीप मध्ये. एक्स्ट्रा कव्हरला दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी. फलंदाज धावबाद. लेझी रनिंग पाहायला मिळाली संजयची आणि धाव एकोणावीस धावा धावफलकावरती. धावबादच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद झालाय. नवीन बॅटर आतिश. मोठं टार्गेट सेट करावं लागेल कारण एक समोर तगडा संघ आहे. चालू सीझन मध्ये 3 चषक. यावेळेला पुन्हा एक मोठा फटका. बॉटमॅनचा खूप चांगला वापर आणि वाईड इश लॉंग ऑनच्या वरनं बॉल षटकार. यांच्याकडून ते पारितोषिक दिलं जाणार आहे. चला ऐवा झेल कोणी पकडले या. काय नाव आहे? सूर्याजी पाटील यांच्याकडून 200 रुपये आपण या ठिकाणी देत आहोत ऐवा झेल साठी. क्या बात आहे. चला बाहेर या. चला लवकर या. 200 रुपये भेटतील. इथे मात्र डॉट. षटकारानंतर डॉट चेंडू येतोय. चांगला खेळ. चांगला डाव साकारत असताना प्रल्हाद. वैयक्तिक 16 वर सध्या तो बॅटिंग करतोय. यावेळेला ड्रॅग केला ऑन साइडला. लॉंगॉनचा फिल्डर बॉल वरती येतोय. थोडासा फंबल झालाय. पुन्हा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. आता कुठेतरी चांगला आकार धावसंख्येला येतोय. तिसऱ्या षटकामध्ये गिरीशच्या विरोधात आक्रमण केलं. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 2च धावा होत्या. मात्र आता धावफलक 27 27. गुरुनाथ राऊत देखील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचंही आपण करूया स्वागत. यावेळेला आपण पाहतोय धाव घेण्याचा प्रयत्न होता. षटक संपले. तिसरं धावसंख्या 27. जेवणाचा कोणी बाकी असेल तर या जेवण करून घ्या. एखादा संघ मला वाटतं आलिमगर आणि केवनी स्पोर्ट केवनी असावा. सध्या आपण पाहू शकता या ठिकाणी सन्मान केला जात आहे. कॅमेरामॅन जल्दी फोकस करो. धावसंख्या आहे धावफलकावरती 27. शेवटचा षटक गोलंदाजी करण्यासाठी वैभवचा वापर या ठिकाणी केला जातोय.
हो, या वेळेला हा चेंडू आपण पाहतो ऑप्शनच्या बाहेर चांगली लाईन पाहायला मिळाली. पडल्यानंतर बॉल थोडासा बाहेर निघत होता. दुसरी धाव इथेही घेण्याचा प्रयत्न केलाय आणि 2 धावा सहजगत्या या ठिकाणी पूर्ण होत आहेत. धावसंख्या आपण पाहतोय 2 धावांनी पुढे सरकत असताना 29 या आकड्यावर. वैभव शेवटचं षटक सध्या हाताळतोय. वेलकम शेखर कारभारी, आपलं सुद्धा स्वागत शिवनेरी चषक 2024 मध्ये. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. ओ व्हॉट अ फिल्डिंग, काय एफर्ट लावलाय त्या ठिकाणी डाईव्ह लगावत असताना. एक धाव मी म्हणेल वाचवली आपल्या संघासाठी. 30 या आकड्यावर धावफलक. या वेळेला मोठा फटका, वॉट शॉट. आज हॉट मॅन हॉट बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. ब्लास्ट. धावफलकावरती 36 रन्स. अंतिम षटक इथे मार्गस्थ असताना आणि वैयक्तिक 3 षटकार प्रल्हादच्या डावामध्ये आपल्याला बघायला मिळाले. 24 वर तो बॅटिंग करतोय. संघाची धुरा मी म्हणेल त्यांना सांभाळले. यावेळेला चीप केलाय हवेमध्ये. बॉल गोलंदाजाच्या थोडासा दूर पडतोय. प्रयत्न मात्र चांगला केला आणि 2 धावा त्याही ठिकाणी सहजगत्या पूर्ण केल्या जातात. चांगला प्रयत्न होता वैभवचा. पाठमोरे धावत असताना अशा प्रकारच्या कॅचेस पकडणं थोडंसं डिफिकल्ट असतं. 2 धावांनी स्कोर पुढे सरकले. आपण पाहतोय 38 वर 38 रन्स. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 38 वर 38 रन्स. तो यावेळेला यॉर्कर लेंथ होता बरोबर. आपण पाहतोय सॉफ्ट हँड बॉलला पाठवले लॉंग ऑनला आणि 2 धावा त्या दरम्यान पूर्ण झाल्यात. 40 वर धावफलक जाऊन पोहोचले. जे पहिले इंटेन्शन असते 40 पर्यंत पोहोचण्याचा, त्या आकड्यापर्यंत आता जरीमरी क्रिकेट आलिमगड हा संघ आपल्याला पोहोचताना दिसलाय. म्हणजे कुठेतरी फायटिंग टोटल सेट केली आहे. पहिल्या षटकामध्ये 2 धावा फक्त होत्या. वैभव पुन्हा एकदा वळतोय. आणखी एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला जज करतोय. त्याच्या डोक्यावरून बॉल भिरकावून दिलाय. शुभागमन झालेला आहे आणि मित्रांनो मैदानासाठी आम्हाला बबन गौरव पाटील यांनी खूप मदत केलेली आहे. बबन गौरव पाटील आपलं आम्ही स्वागत करतोय या स्पर्धेमध्ये. वेलकम, सुस्वागतम. धावसंख्या 46 आणि 47 लक्ष आता सेट करण्यात आलेला आहे. चौतीस धावा वैयक्तिक प्रल्हादनं बनवल्या. आपण पाहतोय धावसंख्या 46 वर आणि 47 लक्ष सेट केलंय.
आपल्याकडे वेळ आहे तर लगेच आपण सन्मान करूया. या ठिकाणी बबन गौरव पाटील यांना आपण सन्मानित करत आहोत. बबन गौरव पाटील यांना आपण सन्मानित करत आहोत. आपल्याकडे थोडीशी वेळ आहे तर इनिंग्स ब्रेक मध्ये आपण आहोत. किशोर केने यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जातोय. शिवनेरी चषक तुम्ही पाहतात. आलेल्या तमाम मान्यवरांचं सहर्ष हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. आणि बबन गौरव पाटील यांनी आम्हाला मैदानासाठी खूप मदत केलेली आहे, त्यांचा आपण सन्मान करतोय. नक्कीच लेवल या ग्राउंड मध्ये करण्यासाठी सामना सुरू होतोय. 47 लक्ष्य पार करावं लागेल. आकाश पाटील ओपनिंग करण्यासाठी आलाय. पहिल्याच बॉलवर चांगला फटका लॉफ्टेड ऑन ड्राईव्हचा. लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित आहे. मिळेल फक्त सिंगल.
नरेश पहिलं षटक आता येतोय, आपण पाहतोय सिंगल या ठिकाणी कंप्लीट झाली. प्रत्येक ओव्हर मागे जवळपास 12 धावा जोडाव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी. चला वेळ कमी घ्या. सिंगलला आपण पाहतोय संघाच्या धावफलकाला सुरुवात. बघा आमच्या काही प्रेक्षकांनी वर खुर्च्या नेलेल्या आहेत त्या खाली आणा. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल मिडॉनला फिल्डर उपस्थित आहे, मिळेल फक्त सिंगल. सिंगलच्या सहाय्यानं स्कोर आता पुढे सरकत असताना 2 वर. दोन्ही बॅटर सिंगलच्या सहाय्यानं आपलं अकाउंट ओपन करत असताना मात्र पॉवर प्ले हे महत्वाचं असेल. जेव्हा तुम्ही मोठं टार्गेट चेस करत असता तेव्हा पॉवर प्ले मध्ये चांगल्या रन्स येणं गरजेचे असतात. नरेशचा हा बॉल यावेळेला गॅप मध्ये पाठवल्या बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला चौकार आकाशच्या बॅट मधून. पुन्हा एकदा तो यावेळेला चांगल्या लेंथवर जबरदस्त चेंडूची हाताळणी केली आहे. डॉट बॉल येतोय. हा चेंडू यावेळेला पंचांचा नो बॉलचा इशारा. विकेटच्या बाहेर चेंडू पीस झाला. अतिरिक्त धाव इथे मिळेल. धावसंख्या 7 वर. या पुढचा बॉल असेल आता फ्री हिट. पुन्हा एकदा फ्री हिटचा बॉल. मुक्तपणे फटका खेळला बॉल हवेमध्ये आणि सरळ निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. धावसंख्या आपण पाहतोय 13 धावा. जशास तसं प्रत्युत्तर आता या वेळेला दिलं जात आहे. एक चौकार एक षटकार या ठिकाणी पाहायला मिळाला फलंदाजाच्या बॅट मधून. या वेळेला पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, दबाव स्पष्टपणे पाहायला मिळाला. आणखी एक नो बॉल येतोय. इंटेन्शन स्पष्टपणे आपण पाहतोय की ऑप्शनच्या बाहेर चेंडू टाकायचे आहेत आणि अशा पद्धतीने जर गोलंदाजी राहिली तर मी म्हणेल तुम्ही कुठेतरी प्रतिस्पर्धी संघाला संधी द्याल शिरकाव करण्याची या मॅच मध्ये. पुन्हा एक फ्री हिट बॉल असेल. गोलंदाज तयार. ओहो, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेला आपण पाहतोय कीपरकडनं मिस्टेक झाली आहे आणि एक धाव इथे मिळाली आहे. षटक पहिलं संपलेलं आहे आणि आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती 15 धावा. चांगलं प्रत्युत्तर टीट फॉर टॅट जशास तसं प्रत्युत्तर या ठिकाणी दिलं जात आहे. स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस. कोण हा मानाचा करंडक उचलणार आज ह्या जुनांदुर्की मधून? कोणाच्या गावामध्ये ही ट्रॉफी जाणार? कुठे गुलाल उधळला जाणार? याचं उत्तर तुम्हाला 5 वाजता मिळेल. 15 धावा धावफलकावरती आहेत. 47चं टार्गेट पार करायचं आहे. अजूनही 32ची गरज येणाऱ्या 3 षटकांमध्ये. मात्र चांगला पलटवार आकाशच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पहिल्या सामन्यामध्ये तो 0वर बाद झाला तेव्हा
गिरीश पाटीलने जबाबदारी स्वीकारली, मात्र आता या सामन्यामध्ये तो जबाबदारीनं खेळ करतोय. गोलंदाज सेकंड ओव्हर मध्ये दशरथ पाटील येतोय. मागील काही स्पर्धांचा विचार केला तर आउट ऑफ फॉर्म बघायला मिळालाय दशरथ पाटील, मात्र आज चांगलं खेळावं लागेल. इथे फुल टॉस आहे, चुकीला माफी नाही क्रिकेटमध्ये. स्क्वेअर लेगच्या वरून बॉल भिरकावलाय, षटकार. सिक्सर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालाय. षटकाराच्या साहाय्यानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 21 वर 21. खराब चेंडू होता आणि चुकीला माफी नाहीये क्रिकेटमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेला आडव्या बॅटनं स्लॉक केला, मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होतोय. फिल्डर उपस्थित आहे, थोडंसं फंबल झालं. पुन्हा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न झाला आणि 3 धावा पूर्ण झाल्यात. दबाव या ठिकाणी टाकलाय जरूर मी म्हणेल क्षेत्ररक्षकांवर फलंदाजांनी. ज्या पद्धतीने खेळ सुरू आहे मैदानाच्या आत, 24 धावा धावफलकावर 24 रन. ब्रेक थ्रूची आता गरज असेल, कारण ही भागीदारी तोडणं फार इम्पॉर्टंट. ज्या पद्धतीने सध्या खेळ सुरू आहे, पुन्हा एकदा गोलंदाज सय्या राऊंड विकेट. यावेळेला उडवल्या बॉल, गॅप मध्ये बॉल चाललाय. मिड विकेटचा फिल्डर जवळजवळ स्क्वेअर लेग पर्यंत पोहोचला, बॉल अडवलाय आणि त्या दरम्यान वेळ होती 2 धावा पूर्ण करण्याची. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. धावसंख्या आहे धावफलकावरती 26. आउटसाइड ऑफ स्टंप. यावेळेला चांगल्या टप्प्यावर हा चेंडू पाहायला मिळाला. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. यावेळेला पुन्हा एकदा लॉफ्टेड फटका, लॉंग ऑफला बॉल ट्रॅव्हल होतोय. सिंगल च्या मदतीने आता स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावरती 27 धावा 27 रन्स. हळूहळू तर मी म्हणेल जी सरासरी हवी होती त्या सरासरीकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न केला. यावेळेला पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये, फील्डर प्रयत्न करतोय. ओहो, चांगला एफर्ट पाहायला मिळाला, मात्र 2 धावा त्या दरम्यान पूर्ण केल्या जात आहेत. कॅचेस तुम्हाला पकडाव्या लागतील. यावेळेला प्रयत्न चांगला होता. 2 धावांनी स्कोर पुढे सरकत असताना संघाची धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचली धावफलकावरती 29 वर. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना पहिल्या षटकामध्ये चांगले रन्स आले आणि ह्याही वेळेला आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये चांगले रन्स पाहायला मिळाल्या. 2 षटकांच्या अखेरीस 29 धावा. उर्वरित आता येणारे 12 बॉल शिल्लक आणि सामना जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता. लास्ट 12 बॉल रिमेनिंग अँड 18 रन्स टू विन.
12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता असेल. 29 वर धावफलक जाऊन पोहोचले. हे षटक निर्णायक असेल. पेनल्टीमेट हे षटक असेल. प्रल्हाद गोलंदाजी करण्यासाठी आला. प्रल्हाद पुन्हा एकदा तयार. यावेळेला क्रॅकिंग स्ट्रोक. झेलची संधी. मिडफिल्डर जरूर पाहायला मिळाला होता, मात्र यावेळेला कॅच ड्रॉप झाले. ब्रेक थ्रूची गरज होती आणि अखेर संधी चालून आली होती. क्षेत्ररक्षकाकडनं मिस्टेक झाली आहे आणि एक धाव त्या दरम्यान पूर्ण केली जात आहे. स्कोर एका धावेने पुढे सरकत असताना धावफलकावरती धावा पाहत 30. अजूनही 17ची गरज. येणारे बॉल शिल्लक असेल 11. प्रल्हादनाच काय बॅटिंग केली. फार दिवसांनंतर कमालीचा खेळ. 4 सिक्सर त्याच्या बॅटमधून आले. 24 धावांचं योगदान त्याने आपल्या संघासाठी दिलं. मात्र आता गोलंदाजीही चांगल्या टप्प्यावर त्याला करावी लागेल. यावेळेला फ्रंटफुटला येत असताना स्वीप करण्याचा प्रयत्न होता. बॉल खरं तर स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा होता. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झाला आणि त्या दरम्यान वेळ होती फलंदाजांकडे 2 धावा पूर्ण करण्याची. दोन धावा त्या ठिकाणी मिळाल्या. धावसंख्या आपण पाहतोय 2 ने आता पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली 32 वर. 32 रन्स. येणारे 10 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. लास्ट 10 balls are remaining and 15 runs to win. यावेळेला मोठा फटका. बॉटम हँडचा खूप चांगला वापर केला, मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन कॅच. बॅटमधून 3 षटकार आतापर्यंत आलेत. वैयक्तिक 29 धावांवर तो बॅटिंग करतोय. तुफानी खेळ ज्यानं साकारलाय. रॅडिकल ठाकराचा पाडा आमचा आवाज तुम्ही ऐकत असाल तर ठीक 3 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग करायची आहे मैदानावर. पुन्हा एकदा बोल तयार. यावेळेला फ्रंट फूट लावून पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित आहे. एकच धावी ते मिळाली आहेत. थ्रो थोडासा खराब आला जरूर, मात्र धावसंख्या 39 वर. इथून आता 8 धावांची आवश्यकता असेल. येणारे चेंडू शिल्लक आहेत 8. 8 चेंडू आणि 8 धावा म्हणजे रन बॉल इक्वेशन तुम्ही सध्या पाहतायत. राउंड द विकेट. तो आउटसाइड एज. विकेट किपरने झेल घेण्याचा प्रयत्न केला. कॅच ड्रॉप झाली, मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद झालाय. तो व्याप कुणाचा आणि ताप कुणाला. धावसंख्या स्थिर आहे 39. अजूनही 8 धावांची आवश्यकता. येणारे 7 चेंडू.
या वेळेला मात्र अप्पर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. आणखी एक विकेट. बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत. उर्वरित आता शेवटचे 6 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. आता मॅचला मजा येणार आहे. रंगतदार अवस्थेमध्ये हा सामना येऊन ठेपलाय. वेळेबद्दल फर्स्ट वॉर्निंग. पहिली वॉर्निंग वेळेबद्दल या ठिकाणी आलेली आहे. 6 चेंडूंमध्ये आता 8 धावा इथे बनवाव्या लागतील केवनी स्पोर्ट केवनीला हा सामना जिंकण्यासाठी. आकाशचं रनआउट होणं आता इथे महागात पडेल का? खरं तर गिरीश अजूनही मैदानामध्ये आहे, मात्र गिरीशला जास्त काळ संधी मिळाली नाहीये. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत फक्त 5 धावा आल्यात. गिरीश पाटील यांना षटकारासाठी त्यांचे मामा हरिभाऊ म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयांचं प्राइज त्यांना दिलं जाणार आहे सिक्सरसाठी. क्या बात आहे. आणि सिक्सरनं मॅच ही फिनिश होऊ शकते, कारण 8च धावांची गरज आहे. खूप जास्त वेळ घेतोय आलिमगड टीम. आतिश येतोय गोलंदाजी करण्यासाठी. खूप काही घडलं या डावामध्ये. एक कॅच पकडली, ती बाउंड्रीच्या बाहेर पकडली. तो पहिलाच बॉल या वेळेला फक्त ढकललंय, दिशा दिली आहे. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये एकच धाव इथे मिळाली आहे. एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना 40 वर येणारे 5 बॉल 7 धावांची गरज. कोण पोहोचणार क्वार्टर फायनल मध्ये नटराज खारबावच्या विरोधात खेळण्यासाठी, याचं उत्तर तुम्हाला थोड्याच वेळात मिळेल. मात्र सध्याच्या घडीला डोक्यावर बर्फ ठेवून क्रिकेट खेळला जात आहेत. गिरीश पाटीलच्या माध्यमातून शांत क्रिकेट पाहायला मिळालंय. आपण पाहतोय फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरला या स्पर्धेतील आई गावदेवी जुनांदुर्की. सेमीफायनल मध्ये आपण पाहतोय रॅडिकल ठाकराचा पाडा या संघाने प्रवेश केलेला आहे. मात्र इथून आता 5 चेंडूमध्ये 7 धावा वाचवणार का, की या 7 धावा सहजगत्या केवणी संघ बनवणार? वारंवार आपण पाहतोय सेकंड वॉर्निंग आलेली आहे. दुसरी वॉर्निंग आलेली आहे आलिमगड टीम. तो या वेळेला फ्लायटेड बॉल स्विंग अँड मिस. फाईन डिलिव्हरी, गुड बॉलिंग. टर्न झालेला आहे, पडल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेने निघतोय. पुन्हा फ्रंट फुटला आलेत, फुल टॉस वर घेतलंय, बॉलला मिड विकेटला पाठवलंय. एक धाव इथे मिळाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा बघता बघता पूर्ण केल्या जात आहेत. आता दबाव बनत चाललाय. येणारे शेवटचे 3 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता. लास्ट 3 बॉल्स आर रिमेनिंग अँड 5 रन्स टू विन. काय मॅच होते मैदानाच्या आतमध्ये. रंगतदार हा क्रिकेटचा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. क्रिकेटचा थरार तुम्हाला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बोल तयार. तो पुढे खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद. यष्टीची विकेटचं पतन. मॅजिकल ओव्हर आता सध्या तरी आतिश पाटील हाताळत असताना.
येणारे 2 चेंडू शेवटचे शिल्लक आणि 5 धावांची आवश्यकता असेल. काय मॅच रंगली आहे मैदानाच्या आतमध्ये. एक क्षण असं वाटत होतं की केवणी स्पोर्ट केवणी सहजगत्या जिंकणार. आतिश पुन्हा एकदा वळतोय. तो यावेळेला सफल झालाय. आणखी एक डॉट बॉल. शेवटचा एक चेंडू आणि 5 ची गरज. आता टाळ्या वाजू द्या. आता मॅच कोणाच्या बाजूने झुकणार. एक शेवटचा बॉल शिल्लक 5 धावांची आवश्यकता. बघा म्हणूनच तर क्रिकेटमध्ये छोट्या छोट्या चुका या निर्णायक ठरत असतात. आकाश पाटीलचं रनआउट होणं आता किती महागात पडतंय लगेचच कळून आलेलं आहे. मॅच संपलेली नाहीये. वैभवकडे ती क्षमता आहे. वैभवनं तो कारनामा केलेला सुद्धा आहे. शेवटचा एक चेंडू शिल्लक 5 धावांची आवश्यकता. एकदा टाळ्या वाजवा दोन्ही संघांसाठी. गोल्डन षटकार येणार का. गिरीश पाटील थोडा नाराज असेल. सर्वच्या सर्व बॉल तो नॉन स्ट्राईकला उभा राहिला. स्विंग मिस आणि याच बरोबर हा सामना इथे जिंकलेला आहे जरीमरी आलिमगरनं. अभिनंदन. केवणी स्पोर्ट केवणी संघाला मात्र परास्त केलंय. हार्ड लक टफ लक केवणी स्पोर्ट केवणी. सामनावीर पुरस्काराकडे आपण वळत आहोत. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू मिस्टर प्रल्हाद पाटील.